काही काही गोष्टीचा अनुभव असतो, अनुभूती नसते. काही काहीला अनुभूती असते, अनुभव नसतो. काही काही ठिकाणी अनुभवही नसतो, अनुभूती बी नसते. आणि काही काही ठिकाणी अनुभवही असतो आणि अनुभूती बी असते. मग आता आम्हाला कसं यायचं त्याचा ॲड्रेस दिला जातो, बाबा या ठिकाणी पुरशिंगेला तुम्ही या. मग त्यांनी पत्ता सांगितलेला असतो, ह्या इथं उतरा, तिथून तिथं या. कोणी टू व्हीलर येतं, कोणी फोर व्हीलर येतो, ज्याची सोय होईल तसं त्या पद्धतीनं तू येत असतो. मग आल्यानंतर तो विचारतो, बाबा त्या गावामध्ये बाबा पान टपरी दिसते त्या ठिकाणी, बाबा या ठिकाणी कुठं कीर्तन आहे का हो? तो पानाला चुना लावत असतो. अहो इथं कुठं सप्ताह आहे का हो? तो दुकानदार म्हणतो, आपण काय त्या भानगडीत नाही बाबा. आता ही भानगड आहे का? म्हणजे अनुभवी नाही आणि अनुभूती बी नाही. दुसरा अनुभव आहे, अनुभूती नाही. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे याचा अनुभव आहे, पण शब्दाद्वारे मी ते प्रकट करू शकत नाही. करू शकतो का? म्हणजे अनुभव आहे पण अनुभूती नाही. दुसरा म्हणजे अनुभूती आहे पण अनुभव नाही. आजचा जो अभंग घेतलेला आहे, आपुला तू एक देव करून घ्यावा, ह्याचा मला काय अनुभव असू शकेल? 2 तास मी कीर्तन सांगेल, पण अनुभव असेल का? नसणार आहे. पण संत महात्म्यांना त्याचा अनुभव असतो आणि त्याची अनुभूती बी त्यांना आलेली असते.